हालेलुया. हालेलुया. सर्वांना यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे एक छोटीशी प्रार्थना करू. जे दान आलेले त्याच्यासाठी पण प्रार्थना करतो, त्याच्यासाठी आणि येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद स्तुती करतो. एक सुंदर समय तू दिला त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर. हा पुनरुत्थानाचा दिवस परमेश्वर, आमच्यासाठी तू मेला, आपला प्राण दिला, रक्त सांडलं आणि तिसऱ्या दिवशी परत मरणाचे रात्रभर उठला परमेश्वर. आणि आज तू जिवंत, हा आमचा विश्वास आहे आणि त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वर. प्रभूजी, मी विश्वास ठेवतो तू आमच्यामध्ये आहे परमेश्वर. जसं परमेश्वर तुझ्या शिष्यांना तू दर्शन दिलं, आज परत एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला दर्शन दे परमेश्वर. तू आमच्याशी बोल, आमची भेट घे परमेश्वर. आणि प्रभूजी, होऊ दे आजचा हा दिवस आमच्यासाठी आशीर्वादित कर. मी प्रार्थना करतो, जी भेट तुझ्या चरणी अर्पण केलेली येशूच्या नावात आशीर्वादित कर. ज्यांनी दिले अशा प्रत्येकाला आशीष अजून देण्यासाठी कृपा दे आणि परमेश्वर त्याद्वारे तुझी सेवा करून घे. मी प्रार्थना करतो, आता येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. हो प्रभू, तुझी इच्छा पूर्ण कर. पवित्र आत्म्याने मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला नियंत्रित कर. सर्व आदर, मान, महिमा, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना करून तुझ्या पवित्र निवडून आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. आज ईस्टर आहे. येशू ख्रिस्त उठला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, हा आपला विश्वास आहे. एक वचन आपण वाचून घेऊ. लूकऋष वर्तमान याचा 24वा अध्याय. लूकऋष वर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे आपण वाचू. लूकऋष वर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, बायबल देवाचं वचन म्हणतं, आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. ज्या स्त्रिया होत्या, ज्या प्रभू येशूच्या सोबत नेहमी असायच्या, ज्या वेळेस त्या स्त्रियांनी पाहिलं की येशू ख्रिस्ताचं शरीर कुठे ठेवलेलं आहे, कोणत्या कबरेत ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती का, येशूचं शरीर कुठे ठेवलं होतं हे कोणत्या शिष्याला माहिती नव्हतं. फक्त फिलिप, ज्याने ते मागितलं होतं, निकोदेमस आणि त्याच्यानंतर स्त्रिया, ज्यांनी पाहिलं होतं की येशू ख्रिस्ताला कोणत्या कबरेत ठेवलेले आहे. तर त्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी त्या कबरेवर गेल्या. पुढे वाचा, परत एकदा वाचा त्याच्या. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून धूळ लोटलेली आहे असे त्यांना आढळले. आणि ज्यावेळेस त्यांनी कबर पाहिली तर बायबल असं म्हणतं की धूळ लोटलेली त्यांना दिसली. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा 2 देवदूत त्यांना दिसले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तेव्हा देवदूत त्या स्त्रियांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? नीट लक्ष द्या. देवदूतांनी स्त्रियांना हा प्रश्न केला की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? आता मला एक सांगा, स्त्रिया येशू ख्रिस्ताला कुठे शोधतायत? कुठं? कबरेत. आणि त्या कुठे उभ्या आहेत? कब्रस्थानात. कुठे उभ्या आहेत? कब्रस्थान, जिथे एक कबर आहे. आणि त्या कब्रस्थानात त्या स्त्रिया उभ्या आहेत. आणि त्या स्त्रिया येशू ख्रिस्ताला कुठे शोधतायत? कब्रस्थानात. मला कुठे शोधतायत? कब्रस्थान. आणि कब्रस्थानामध्ये कोण असतं? मेलेले. बरोबर, कोण असतं? मेलेले. नीट लक्ष द्या. मेलेल्या लोकांमध्ये देवदूत म्हणतात, जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता? तुम्हाला माहिती का, बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री आणि पुरुषांना काय म्हणलेलं? तुम्ही कबरेसारखे आहात. काय म्हणलेलं? तुम्ही कबरेप्रमाणे आहात. की बाहेरून ती कबर फार सुंदर दिसते, पण आतमध्ये सगळं सडलेलं आणि कुजलेलं आहे. असं शास्त्री आणि पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्ताने संबोधलं. याचा अर्थ असा नाही होत की जिथं प्रेत ठेवलं जातं ती कबर असते. काही कबरा चालत्या फिरत्या पण असतात. काही कबरा कशा असतात? चालत्या फिरत्या, 2 पायाच्या ना, त्या बी कबरा असतात.
आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री आणि पुरुषांना म्हटलं, तुम्ही त्या कबरेसारखे आहात, जे बाहेरून खूप स्वच्छ दिसतात, बाहेरून खूप चांगले दिसतात, पण तुमच्या आतमध्ये सर्व मेलेलं, सडलेलं आणि काय आहे, कुजलेलं आहे. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त किंवा देवाचं वचन कबर कशाला म्हणतं माहिती का? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मेलेल्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुजलेल्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सडलेल्या गोष्टी आहेत, अशा व्यक्तीला सुद्धा परमेश्वराचं वचन कबर म्हणतं. तुला काय म्हणतं? कबर. आणि अशा लोकांमध्ये सुद्धा देव सापडत नाही. अशा लोकांमध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताला शोधाल, पण तो तुम्हाला सापडणार नाही. नीट लक्ष द्या. जर प्रभू येशू ख्रिस्ताला शोधायचा आहे ना, तर तो त्या कब्रस्थानात तुम्हाला नाही सापडणार. नीट लक्ष द्या. आज अनेक लोक आहेत असे की जे दिसतात जिवंत, पण आतून काय आहे, मेलेले. वचन वाचा. प्रकटीकरणाचं पुस्तक काढा, 3रा अध्याय. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. सार्दिस येथील मंडळी, कोणती मंडळी आहे? सार्दिस. आता नीट लक्ष द्या. हे वचन कोणासाठी आहे? एका मंडळीसाठी. बोला, कोणासाठी? मंडळीसाठी. प्रभू येशू ख्रिस्त एका मंडळीशी बोलतोय आणि त्या मंडळीचं नाव काय आहे? सार्दिस. सार्दिस येथील मंडळी, तिच्याविषयी तिच्या देवदूताला, तिच्या दूताला लिही. वचन वाचा. ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. एका मंडळीला प्रभू येशू म्हणतोय, तुझी कृत्य, तुझी कामं मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. असे तुझ्याविषयी म्हणतात. लक्ष द्या. लोक काय म्हणतात? तू काय आहे? जिवंत. नीट लक्ष द्या. अनेक लोकांना लोक ख्रिस्ती म्हणतात. काय म्हणतात? ख्रिस्ती. पण ते ख्रिस्ती आहेत असं नाही. म्हणायला लोक काही म्हणतात. मी नेहमी एक उदाहरण देतो. गव्हाच्या पोत्यामध्ये 1 किलो खडे टाकले 50 किलोच्या कट्ट्यात. किती किलो? 1 किलो खडे मिक्स करून दिले आणि ते गव्हाचं कट्ट जर तुमच्या समोर ठेवलं तर तुम्ही काय म्हणाल त्याला? गव्हाचं कट्ट. काय म्हणाल? का बरं खड्यांचं कट्ट का नाही म्हणत? कारण त्याच्यात तुम्ही खडे काय करून टाकले? मिक्स. म्हणून त्याची ओळख काय? गव्हाचं कट्ट ना. तसंच ना ख्रिस्ती लोकांची पण ओळख काय माहिती का? चर्चला जातो म्हणून काय? ख्रिस्ती. लक्ष द्या. तुम्ही गव्हासोबत राहिले ना खडे, तरी सुद्धा काय म्हणून ओळखले जाल? ख्रिस्ती. गहू आणि खडे एकत्र राहिले ना, खडे म्हणून ओळखले जातात. काय म्हणून ओळखले जातात? ख्रिस्ती. लक्ष द्या. समजतंय का? एखादा नामधारी ख्रिस्ती आणि एखादा आत्मिक ख्रिस्ती सोबत राहिले एकाच मंडळीमध्ये, तर त्या मंडळीला ख्रिस्ती मंडळी म्हणतात. कोणती मंडळी म्हणतात? पण त्याच्यामध्ये खडे पण आहेत ना. लक्षात घ्या. त्याच्यात काय? खडे. पण जेव्हा गहू वापरायचा वेळ येतो, दळायची वेळ येते, तेव्हा आपण काय करतो? गव्हाला काय करतो? निवडतो. आणि खडे 1 किलो खडे होते 50 किलोच्या कट्ट्यात. किती खडे होते? 1 किलो. मग मला एक सांगा, खड्याचा भाव तुम्ही काय लिहिला? समजा गहू 50 रुपये किलो घेतले ना, तर तुम्ही खडे पण किती किलोने आणले? 50 रुपये किलोने. मग खाऊन जा ना. महागाचे खडे आहेत मध्ये 50 रुपये किलोला आणले ना, मग आपण खातो थोडी? मग काय करतो? फेकून देतो. का? कारण ते खाण्याचे योग्य नाही. आज तुम्हाला माहिती का, सगळ्यांची किंमत येशू ख्रिस्ताने एकच चुकवलेली. खड्यांसाठी पण आणि गव्हासाठी पण एकच रक्त सांडलेले. प्रत्येकाला तोच मोल देऊन विकत घेतलेले. पण जेव्हा निवडेल ना, तेव्हा तो काय करेल? गहू वेगळा करेल आणि खडे वेगळे. भले किंमत ती चुकवली गेलेली, पण ते खाण्याच्या योग्यतेचे नाहीये. लक्षात घ्या. एकाच चर्च मध्ये तुम्हाला ह्या 2 प्रकारच्या गोष्टी आढळतील. एक जिवंत लोक आणि एक मेलेले लोक. किंवा काही मंडळी अशा आहेत की ज्या कब्रस्थानासारख्या झालेल्या आहेत. मला कशा झालेल्या आहेत? ही सार्दिस मंडळी ना त्याच्यातलीच आहे. लक्षात घ्या. त्या सार्दिस मंडळीबद्दल येशू ख्रिस्त काय म्हणतो ते वचन आतापासून ते परत वाचा. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. लोक म्हणतात ना, लोक तुला ख्रिस्ती म्हणतात. तू जिवंत आहेस तुझ्याविषयी म्हणतात. पण पुढे वाचा. पण तू मेलेला आहेस. पण तू मेलेला आहेस. हे कोण म्हणते? हे कोण म्हणते? तू जिवंत आहे असे म्हणतात, पण ते कोण म्हणतात? लोक. पण तू मेलेला आहेस हे कोणी म्हणलं? येशू. लोक काय पण म्हणू द्या,
हालेलुया. लोक मला काही पण म्हणू दे, हा चुकीचा आहे, हा काही कामाचा नाही, हा असाच आहे, हा तसाच आहे, काही फरक पडत नाही. येशू माझ्याविषयी काय म्हणतो याच्याने फरक पडतो. हालेलुया. आपलं उलट आहे, आपण लोक काय म्हणतात याच्याकडे अधिक लक्ष देतो आणि येशूला काय वाटतं याच्याकडे लक्ष देत नाही. पण बायबल काय म्हणतो, तुझ्याविषयी म्हणतात की तू काय आहे, जिवंत आहे, पण तू काय आहे, मेलेला. हे कोण म्हणतं? येशू. मग येशूचं जे स्टेटमेंट आहे ना, येशूचं जे वाक्य आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या. येशू ख्रिस्त एका मंडळीला कब्रस्थानासारखं बघतोय. कोणासारखं बघतोय? कब्रस्थान. मेलेली मंडळी, मेलेले लोक ज्यांच्यामध्ये जिवंतपणा राहिलेला नाहीये. लक्षात घ्या. मग मला एक सांगा, त्या कबरेमध्ये तुम्हाला येशू सापडेल का? बोला, सापडेल? नाही. त्या मेलेल्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त सापडेल का? नाही. जसं स्त्रिया येशू ख्रिस्ताला कब्रस्थानात शोधत होत्या ना, देवदूताने म्हटलं तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? आज अशी परिस्थिती आहे, अनेक मंडळींची अशी परिस्थिती आहे की त्यांना वाटतं की ते जिवंत आहेत, लोक म्हणतात की ते जिवंत आहेत, पण येशू म्हणतो तुम्ही काय आहात? मेलेले आहात. लक्षात घ्या. मग अशा मंडळीत येशू ख्रिस्त सापडणार नाही. लक्षात घ्या. अशा मंडळीत येशू ख्रिस्त सापडणार नाही. एक वचन वाचू, लूक वर्तमान याचा 20 अध्याय, लूक वर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 38. तो मृतांचा देव नव्हे तर बायबल काय म्हणतो? तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे. हालेलुया. तो मेलेल्यांमध्ये नाही राहत, मेलेल्यांमध्ये नाही राहत परमेश्वर. तुम्हाला माहिती का मेलेल्यांमध्ये कोण राहतं? मेलेल्यांमध्ये कोण राहतं? वचन वाचा, एक वचन वाचा. मत्तई वर्तमान याचा 8वा अध्याय, मत्तई वर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 28 वाचा. मग तो पलीकडे गद्रेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त. आता नीट लक्ष द्या. मग प्रभू येशू ख्रिस्त गद्रेकरांच्या प्रदेशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कब्रातून निघून येत असताना कुठून निघून येत होते? कब्रातून. बोला, कुठून? याचा अर्थ कब्रस्थानात कोण राहतात? भूत. हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणतात? देवाचं वचन. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाचं मंदिर बायबल म्हणतो तुम्ही आहात. हालेलुया. ज्याच्यामध्ये कोण वास करतो? देवाचा आत्मा. जे जिवंत आहे ते देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये कोण वास करतो? देवाचा आत्मा. पण जे कब्रांप्रमाणे आहे, कब्रस्थान मेलेले आहे, तर बायबल म्हणतो त्याच्यामध्ये कोण राहतात? भूत. 2 भूतग्रस्त कुठून निघून आले? कब्रांमधून. नीट लक्ष द्या. दुष्ट आत्म्यांची वस्ती मेलेल्या लोकांमध्ये असते. जे आत्मिक जीवनात मरून गेलेले आहेत ना, अशा लोकांमध्ये तुम्हाला दुरात्मे सापडतील. तुला कोण सापडतील? दुरात्मे. जागा रिकामी नाही राहत. बायबल असं म्हणतं, ज्या घरातून दुष्ट आत्मे काढले गेले ते घर रिकामं झालं, साफसूफ झालं, मग ते दुष्ट आत्मे निघून गेले. परत काही दिवसांनी आले आणि त्यांनी पाहिलं की हे घर स्वच्छ केलेलं आहे, सुशोभित केलेलं आहे. मग त्यांनी काय विचार केला? दुष्ट आत्मे काय की हे घर रिकामं आहे, मग मी जाईन माझ्या मित्रांना पण घेऊन येईन. मग तो गेला आणि किती आत्मे आणले? 7. पण कसे आणले? अजून दुष्ट 7 आत्मे घेऊन आला आणि मग येऊन त्या घरामध्ये घुसला आणि त्याच्यामध्ये राहिला. कारण ते घर काय होतं? रिकामं. तुला काय होतं? नीट लक्ष द्या. घर कधीच रिकामं राहत नाही. एक तर त्याच्या देवाचा आत्मा राहील, एक तर कोण राहील? दुष्ट. दोघांशी घर रिकामं ठेवणारच नाही. परमेश्वराला तुम्ही जागा दिली ना, मग दुष्ट आत्म्यांना जागा भेटणार नाही. पण जेव्हा देव निघून जातो त्यावेळेस दुष्ट आत्म्यांना परमिशन घ्यावी लागत, ते ऑटोमॅटिकली शिरतात त्याच्यात. लक्षात. पण ते रिकामं ठेवणार नाही. नीट लक्ष द्या. देवाच्या आत्म्याला टिकून ठेवण्यासाठी आपल्याला श्रम घ्यावे लागतात. दुष्ट आत्म्यांसाठी श्रम घ्यावे लागत नाही. ते तर उभेच असतात. बायबल काय म्हणतं? ज्या वेळेस हाबेल आणि काईन आणि हाबेलाबद्दल बायबलमध्ये आपण पाहतो, ज्या वेळेस काईन रागावला. कोण रागावला? काईन. परमेश्वराने काईनाला काय सांगितलं? काईना, तू का रागावलास? पाप कुठे टपून आहे? दाराशी. कुठे टपून आहे? आणि त्याचा रोग कोणाकडे आहे? तुझ्यावर. हालेलुया. जेव्हा आपण रिकामं करतो ना देवाच्या आत्म्याने, आपण देवाचा आत्मा आपल्याकडून जर निघून गेला ना, तर पाप कुठे टपून असतं? दाराशी. केव्हा आतमध्ये शिरतो? फक्त ते आत्मा घरात असतो ना तर ते येऊ शकतो. देवाचा आत्मा
पण जर एकदा घर रिकामं झालं तर 100% त्याचा भोग तुमच्याकडे आहे. रिकामं राहणार. कबरामध्ये किती दुष्ट आत्मे निघाले? 2 भूतग्रस्त कब्रस्थानात निघाले. लक्षात घ्या. ज्या लोकांचं जीवन आत्मिक जीवन मेलेलं आहे 100% त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा असतो. तो वासच करतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, परमेश्वर चमत्कार करतो. दुष्ट आत्मे पण बोला, दुष्ट आत्मे पण चमत्कार करतात. दुष्ट आत्मा, तुम्हाला माहिती का बायबलमध्ये एका भूतग्रस्ताबद्दल म्हटलेलं आहे की त्या भूतग्रस्ताबद्दल त्याचा बाप असं म्हणतो की याला साखर दंडाने बांधलं. कशाने बांधलं? तरी काय करायचं? तो साखर दंड काय करायचा? सोपी गोष्ट आहे. साखर दंड तोडून टाकणं सोपी गोष्ट आहे? मग हा चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे काय? शमशून ज्यावेळेस त्याला साखर दंडाने बांधायचे तर शमशून काय करायचं? साखर दंड दोरी साखर काय करायचा? तोडून टाकायचं. मग आपल्याला तो चमत्कार वाटतो ना की हा शमशूनाने चमत्कार केला. काय? साखर दंड दोरीसाठी तोडली. मग मला सांगा ना, बायबलमध्ये भूतग्रस्ताबद्दल पण म्हटलेलं आहे त्याला साखर दंडाने बांधायचे, पण तो काय करायचा? तोडून टाकायचा. याचा अर्थ तेच सामर्थ्य चमत्कार दुष्ट आत्म्याने करतात. मग मला एक सांगा ना, असं जरुरी नाही की चमत्कार होत आहे म्हणून तो व्यक्ती जिवंत आहे. बिलकुल नाही. कारण दुष्ट आत्मे सुद्धा काय करतात? चमत्कार करतात. हालेलुया. हालेलुया. जगातले लोक कुठे ना कुठे जातातच ना चमत्कारासाठी फिरतात आणि होतात चमत्कार. असं मी म्हणतच नाही की भूत चमत्कार नाही करत, दुष्ट आत्मे चमत्कार नाही करत, शैतान चमत्कार नाही करत. अरे ते करतात, त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. मग चमत्कारावरून नाही ओळखायचं. जिवंतपणा. तुला काय? जिवंतपणा चमत्कारावरून नाही ओळखला जात. जिवंतपणा तुमच्याने काय चिन्ह होत आहे त्याच्याने नाही ओळखला जात. परत एकदा प्रकटीकरणाच्या पुस्तकात या. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. पण तू मेलेला आहेस. पण तू मेलेला आहेस. जागृत हो. आता काय हो? जागृत हो. तुला काय हो? प्रभू म्हणतो तू मेलेला आहेस ना, आता जागा हो. पुढे आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे, जे मरणाच्या पंथास लागले ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी पाहण्यात आली नाही. हालेलुया. कामं केली तू, पण कशी नाही केली? पूर्ण. तुला कशी नाही केली? पूर्ण. म्हणजे सगळं काम कसं सोडलं? अपूर्ण. नीट लक्ष द्या. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुझी कामं माझ्या ठाई पूर्ण पाहण्यात आली नाही. काही काम करा प्रभूसाठी, ते कसं करा? पूर्ण. बोला कसं करा? पूर्ण. अपूर्ण करा रस्त्यातच सोडून द्याल मरून झालं. लक्षात घ्या. आत्मिक जीवनामध्ये प्रत्येक आपल्या जीवनातलं आत्मिक काम पूर्ण झालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही घेतलेले आत्मिक निर्णय पूर्ण केले पाहिजे. आमेन. समजते का? बरेच लोक सुरुवात करतात पण पूर्ण करत नाही. आजपासून मी प्रार्थनेला सुरुवात करेन. सुरुवात केली पण वर्षभर ते काम पूर्ण होत नाही. अर्ध्यातच सोडून देतात. एखादा व्यक्ती म्हणतो 40 दिवसाचे उपवास करेल, सुरुवात तर करतो, मध्येच कुठेतरी ब्रेक होऊन जातो, ते पूर्ण होत नाही. एखादा व्यक्ती म्हणतो या महिन्यापासून ना दशांश मी रेग्युलर टाकेल, सुरुवात तर करतो पण वर्षभर ते काही पूर्ण होत नाही. दर रविवारी मी चर्चला जाईल, एक पण रविवार खडा करणार नाही, हा आपण विचार करतो पण पूर्ण करत नाही. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण पूर्ण नाही करत. लक्षात घ्या. पण बायबल काय म्हणतं? पूर्ण करा. काय करा? तुझी कृत्य माझ्या ठाई पूर्ण अशी पाहण्यात आली नाही. मी तुला पाहिलं पण तुझी कामं पूर्ण नव्हती. जे मरायला लागले ना देवाचं म्हणतं सावरून झालं. हालेलुया. 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 आज आत्मिक जीवनामध्ये अनेक लोक असे आहेत की जे कामं पूर्ण नाही करत, देवाची इच्छा पूर्ण नाही करत, देवाच्या मार्गात पूर्णपणे नाही चालत, समर्पण पूर्ण नसतं, विश्वास पूर्ण नसतो. समजतं का? काय सांगतो? सगळ्या गोष्टी देवाला कशा पाहिजे? पूर्ण. देवावर प्रेम कसं पाहिजे? पूर्ण. हालेलुया. पूर्ण नाहीये त्या मंडळीमध्ये. ही एक मंडळी आहे जिच्याविषयी प्रभू येशू म्हणतोय की तू मेलेला आहेस. काय आहेस? मेलेला आहेस. मग मला एक सांगा, अशा मंडळीत येशू सापडेल का? नाही सापडणार. कारण तो मेलेल्यांमध्ये सापडत. तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? देवाचं वचन. आज अशी परिस्थिती आहे अनेक लोकांची आणि म्हणून ना अशा मंडळांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त सापडत नाही. मग आज आत्मपरीक्षण करा. काय आपली परिस्थिती अशी आहे का? काय माझं जीवन असं आहे का? आणि जर असं असेल ना
चमत्कार होत असतील याच्याने काही खूप मोठा फरक पडत नाही. लक्षात घ्या, काहीच खूप मोठा फरक पडत नाही. चमत्कार पाहून नमस्कार करू नका. लक्षात घ्या, जिवंतपणा शोधा. आमेन. नाही तर दोन काम करायला बसले, एक देवाचा आत्मा आणि दुसरा आहे दुष्ट आत्मा. आपण कोणाला घरात घेतोय याच्याविषयी पण जपून राहा. याच्याविषयी पण काय राहा. जो स्वतः मेलेला असेल ना तो काय घेऊन येईल तुमच्या घरामध्ये. दुष्ट आत्मा. तुला काय घेऊन येईल. दुष्ट आत्मा. जर तो तुमच्या हातात हात घेऊन सलाम जरी करेल ना तर शांतीने जाणार. काय जाईल. अशांती. कारण त्याच्यात काय अशांत. तो तुमच्या हातात हात घेऊन बोलेल सलाम, पण सलाम जाऊ शकत नाही, कारण त्याच्यात जे आहे ना तेच तुमच्यामध्ये ट्रान्सफर होईल. समजते का. सैतानाला इतकं सोपं आहे ना, तुम्ही फक्त रिसीव्ह करा, तो द्यायला तयार आहे लगेच. इतकं सोपं. या दिवसामध्ये फार जपून राहा. जो व्यक्ती आत्मिक जीवनामध्ये जिवंत आहे ना त्याच व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा वास करतो. मेलेल्यांमध्ये परमेश्वर सापडत नाही. देवाची उपस्थिती राहत नाही. मेलेलं आत्मिक जीवन अनेक लोकांचं आहे. बायबल म्हणतं तुझी कृत्य मला परत एकदा तेच वाचा. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले ते सावरून धर. कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेत तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. सगळ्या गोष्टी मेलेल्यांबद्दल परमेश्वर बोलतो. अजून सुद्धा संधी आहे. ती मेलेली मंडळी, पण प्रभू अजून तिला म्हणतोय अजून तुझी संधी आहे. वेळ गेलेली नाही. अजून पण तू सावरू शकतोस. अजून पण तू जिवंत होऊ शकतोस. अजून सुद्धा तुझ्याकडे एक संधी दिलेली आहे. हालेलुया. एक वचन वाचा बरं. अजून एक वचन वाचा. योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 25. योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 25. येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. काय होईल. जगेल. याचा अर्थ अजून सुद्धा जगण्याची आशा आहे. आमेन. प्रभू कोणालाच मेलेला असं सोडत नाही. पण त्या मेलेल्याला वाटलं पाहिजे की मला काय करायचंय. जगायचंय. तुला काय करायचंय. बळजबरी होऊ नाही शकत ना. जो माझ्यावर विश्वास ठेवतो. काय म्हणले बायबलमध्ये. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. मला एक सांगा. प्रेत आहे. काय आहे. प्रेताला म्हणा ईश्वर विश्वास ठेव. आहे मग हे वचन कोणासाठी. जिवंत मेले. सांगा. मेला व्यक्ती आणि मी त्याला म्हणतो ईश्वर विश्वास ठेव रे, म्हणजे तू काय होशील. मेला असला तरी जगशील. हे येशू कोणाबद्दल बोलतोय. प्रेताविषयी का जिवंतांविषयी. जिवंत. मग काय म्हणते देवाचं वचन परत वाचा. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. तो मेला असला म्हणजे तो मेला आहे. जिवंतपणे मेला आहे. तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. म्हणजे विश्वास ठेवायची अजून सुद्धा गरज आहे. ऐकायला येते ना तुम्हाला. याचा अर्थ तुम्ही अजून सुद्धा शरीराने काय आहात. जिवंत. तुम्ही बोलू शकतात, बघू शकतात. याचा अर्थ तुम्ही शरीराने काय आहात. जिवंत. पण आत्मेने मेलेले. असे आत्मेने मेलेले लोक येशू म्हणतो अजून सुद्धा चान्स आहे. जर तू विश्वास ठेवशील तर मेला असला तरी जगेल. हालेलुया. एक वचन अजून वाचा. योहान सुवर्तमानाचा 5वा अध्याय वचन 25. योहान 5 आणि वचन 25. मी तुम्हाला खचित सांगतो. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो. मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. अरे कसं काय ऐकतील. मेलेले लोक कबरेमधले लोक. पण बायबल म्हणते ना मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. लक्षात घ्या. ज्यांचं आत्मिक जीवन मेलेलं आहे त्यांच्यासाठी पण आशा आहे. काय की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. तुम्हाला माहिती कोणताच चमत्कार तुम्हाला जिवंत नाही करू शकत. देवाचं वचन तुम्हाला जिवंत करू शकतं. हालेलुया. किती पण अभिषिक्त व्यक्ती असू द्या की ज्याच्याद्वारे लाल समुद्राचे 2 भाग होतील, पण त्या लाल समुद्राचे 2 भाग आणि 2 मोठा चमत्कार तुम्हाला जिवंत नाही करू शकत. पण देवाच्या पुत्राची वाणी. काय. देवाच्या पुत्राची वाणी. म्हणजे जेव्हा देवाचं वचन तुमच्यापर्यंत येईल ना, जेव्हा परमेश्वर
परत एकदा, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. पण प्रत्येक ऐकणाऱ्याने जे ऐकतील ते काय होतील? जिवंत होतील. अनेक लोक वचन ऐकतात पण स्वीकारत नाही. जे ऐकतील ते काय होतील? जिवंत होतील. वाणी सगळ्यांसाठी मेलेल्यांसाठी. सगळ्या मेलेल्यांनी उठाव ही देवाची इच्छा आहे. पण बायबल काय म्हणतं? जे ऐकतील. कारण काही लोक ऐकायला तयार नाही, पण जे ऐकतील बायबल म्हणतं ते उठतील. आमेन. त्यांच्यासाठी परत एक आशा आहे. लक्षात घ्या, आज सुद्धा परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक आशा दिलेली आहे. या शेवटच्या काळामध्ये मेलेले हाडं तेव्हा जगतील ज्यावेळेस ते देवाचं वचन ऐकतील. आमेन. यहोशूआला परमेश्वराने ते सांगितलं, जा अस्पीच्या खोऱ्यामध्ये आणि त्या हाडांना काय दे? संदेश दे. यहोशूआला देवाचं वचन म्हणतं, हे हाडं जिवंत होतील का? यहोशूआ म्हणतो, मला काय ठाऊक प्रभू, तुलाच ठाऊक. पण परमेश्वर त्याला म्हणतो, एक काम कर, या हाडांना काय दे? संदेश. अरे हाडं होते ते, त्याच्यात काहीच नव्हतं राहिलं. पण बायबल म्हणतं, जेव्हा यहोशूआने संदेश द्यायला सुरुवात केली, हाडं एकमेकांशी जोडायला लागली. जेव्हा यहोशूआ संदेश देत होता, त्याच्यावर मांस चढायला लागलं. यहोशूआ संदेश देत होता, त्याच्यावर कातडी यायला लागली. हाडांनी एक माणसाचा आकार घेतला. हालेलुया. देवाचं वचन तुमच्या बिखरलेल्या जीवनाला एक सुंदर आकार देतो. हालेलुया. आपला पूर्णपणे सैतान आपल्याला अस्ताव्यस्त करून टाकतो, आपल्याला आकार ठेवत नाही, आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो. पण या उद्ध्वस्त केलेल्या जीवनाला सुद्धा देवाचं वचन एक नवीन आकार देतो. हालेलुया. ते सामर्थ्य परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. जे ऐकतील देवाचं वचन ते जिवंत होतील. आमेन. अजून सुद्धा संधी आहे आणि तुम्हाला माहिती, जिवंत व्हा, कारण जिवंतांमध्ये कोण वास करतो? देवाचा येशू ख्रिस्त. तो मेलेल्यांमध्ये सापडत नाही. तो म्हणतो, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटते येशू माझ्या ठाई असावा, तर आपल्याला जिवंत असणं गरजेचं आहे. तुम्ही मेलेले असाल आत्मिक जीवनामध्ये, प्रभू आपल्यामध्ये सापडणार नाही. जे त्याची वाणी ऐकतील, जे देवाचं वचन ऐकतील, ते जिवंत होते. आज तुम्हाला सांगतो मी, नीट लक्ष द्या, अनेक लोक का सुधरत नाही याच्या मागचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. ते देवाचं वचन ऐकत नाही. ते कधीच सुधरणार नाही. ज्याने ऐकणं सोडलंय तो कधीच बदलू शकत नाही. तो जिवंत होऊ शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही कितीही सेवा, तुम्ही स्वतः काही करा, पण ऐकणं जर तुमचं नसेल ना, तुम्ही जिवंत नाही होऊ शकत. आज अनेक लोकांबद्दल आशा संपून गेलेली का? कारण त्यांनी काय सोडलं? ऐकलं. अनेक देवाचे दास जे सेवा करतात ना, त्यांना वाटतंय मी सेवा करतोय, पण त्यांच्याबद्दल मत्तई 7:21 म्हणतं, मी तुला ओळखत नाही. काय माहिती का? हे ते दास आहेत ज्यांनी ऐकणं सोडले. जे बोलणं त्यांना माहितीये, ते देवाशी बोलतात किंवा ते लोकांशी बोलतात, पण तुम्हाला माहिती देवाचं स्वतः ऐकत नाही. सेवा करणं काय माहिती का? पहिले देवाची वाणी आपल्याला ऐकावी लागते. हालेलुया. मी ज्यावेळेस स्टेजवर उभा राहतो ना, डायरेक्ट जाऊन मी उभा राहतो, तर मी पहिले देवाजवळ बसतो. मी देवाची वाणी स्वतः ऐकतो. मी परमेश्वराला म्हणतो, तू बोल, माझ्याशी बोल. आणि जेव्हा तू माझ्याशी बोलशील ना, तेव्हा मी जाऊन कोणाशी बोलू शकेन? मंडळीशी बोलू शकेन. जोपर्यंत प्रभू माझ्याशी नाही बोलत आहे, तुम्हाला माहितीये देवाच्या सेवकाचा सगळ्यात मोठा फायदा काय? की पहिले परमेश्वर त्याच्याशी बोलायला तयार असतो. हालेलुया. देव पहिले सेवकाशी बोलतो आणि मग मंडळीशी बोलतो. हा देवाच्या दासाचा फायदा आहे. पण आज अनेक सेवकांनी ऐकणं सोडून दिलेलं आहे. देवाचं ऐकणं सोडून दिलेलं आहे की ते देवाचं ऐकतच नाही, स्वतःच्या मनाच्या गोष्टी बडबडतात. ज्यावेळेस मी पुण्याला गेलो होतो एका मीटिंगला 2 वर्षापूर्वी, पुणे शहरामध्ये 7 वाक्य, मागच्याच वर्षी मला वाटतं 7 वाक्य जेव्हा मी तिथे बोललो, ज्यावेळेस 2.5-3 तासाचा संदेश असेल, टिंकू होता त्या ठिकाणी, त्या मंडळीमध्ये. अद्भुत देवाने काम केलं, अद्भुत वचन झालं. मीटिंग सुटली, अनेक लोक मला भेटले. बाहेर एक बाई आली, एक स्त्री आली जी मध्यमवयीन होती, मला भेटली, सलाम केला आणि तिने मला सांगितलं, सर आज मी खूप खुश आहे. म्हटलं काय झालं? ती म्हणे, आज पहिल्यांदा मी झोपली नाही. आज पहिल्यांदा मी झोपली नाही. म्हणजे दर रविवारी ती काय करत होती? प्रत्येक मीटिंगला ती काय काढत होती?
कसं काय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याचा अर्थ देवाचे दास काय देत आहे? झोपेच्या गोळ्या ना, काय देत आहे? थापटून थापटून झोपवतात. बेटा झोप. अरे वचन जागा करतं. वचन काय करतात? आणि काही देवाचे दास लोकांना काय करतात? गाई गाई बाळा झोपीच रे ना, सगळे बाळा झोपतात, जांभळ्या देतात ना, कोणाचे डोळे उघडत. तो दास स्वतः पण झोपेतच असतो आणि दुसऱ्यांना पण. गाडी चालवताना शेजारी कोणाला बसवा? का बरं असं? तो झोपला तर ड्रायव्हरला पण काय लागते? झोप लागते. समजतंय का? हा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. एक झोपणारा जर दुसऱ्या झोपणाऱ्याच्या संगतीत आला ना, तर दुसरा बी काय करतो? झोपायला लागतो. त्याला पण डुबकी यायला लागते. समोरच्या व्यक्तीने जांभळी दिली ना, तर तुम्ही ऑब्झर्व करा, काही वेळाने तुम्हाला पण येईल काय? जांभळी. कारण ना संगती काम करते, इफेक्ट करते. लक्षात घ्या. एक व्यक्ती जो स्वतः झोपलेला ना, तर तुम्हाला झोपण्याशिवाय दुसरं काम करू शकत नाही. पण जेव्हा देवाची वाणी तुमच्यापर्यंत येईल ना, मेलेले जातील. काय? झोपणारे सोडून द्या. बायबल म्हणते मेलेले जिवंत. हालेलुया. ज्यांची आशा संपून गेलेली ना, परमेश्वर अशांना जिवंत करेल. ही देवाची वाणी आहे. आमेन. पण ही वाणी ना देवाचं ऐकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. देवासोबत बसल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एक वचन वाचा. एक वचन वाचा. पहिले कोरिंथियाचा 6वा अध्याय. पहिले कोरिंथियाचा 6वा अध्याय आणि वचन 17 वाचवा. परंतु तो प्रभूशी जडला. स्वप्नील हिंदी पण आहे का याच्यात? हिंदी लावता. पहिले कोरिंथिया 6:17 तो मराठीत वाच. परंतु तो प्रभूशी जडला. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. हे वचन काय म्हणतं याच्याकडे कान नाही. जर तुम्हाला वाटतं जिवंत, आता मला एक सांगा, जगामध्ये जिवंत कोण आहे? ज्याला मरणच नाही असं कोण? फक्त कोण आहे? परमेश्वर होता, आहे, असणार आहे. आमेन. सुरुवातीला कोण होता? आधी कोण आहे? परमेश्वर. अंत कोण आहे? अल्फा कोण आहे? ओमेगा कोण आहे? याचा अर्थ जिवंत एकच आहे. कोण? परमेश्वर. जो होता, आहे आणि असणार आहे. तो आत्मा. आता नीट लक्ष द्या. परंतु जो प्रभूशी जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही जिवंताशी जडणं म्हणजे काय? जोडलं जाणं, जडून राहणं. आता हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. और जो प्रभु की संगति में रहता है. हालेलुया. प्रभु की संगती. याचा अर्थ काय? जो नेहमी देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, संगतीमध्ये राहतो व उसके साथ एक आत्मा हो जाता है. आमेन. याचा अर्थ जसा देव जिवंत आहे ना, तसा तो व्यक्ती पण काय होऊन जातो? जिवंत. आमेन. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? संगती कोणाशी करावी? देवाशी. बोला, कोणाशी? माणसाशी संगती कराल तर मरा. लक्ष द्या. कारण माणूस पण स्वतः काय होणार आहे? मरणार आहे. नीट लक्ष द्या. जे आत्मिक जीवनात मेलेले आहेत ना, त्यांच्या संगतीत राहू नका, नाही तर तुम्ही मरा. जे स्वतः सडलेले आहेत ना आतमध्ये, त्यांच्या संगतीत राहू नका, नाही तर तुम्ही सडा. जो जिवंत आहे त्याच्यासोबत संगती करा. हालेलुया. बाइबल म्हणतं और जो प्रभु की संगती में रहता है उसके साथ एक आत्मा हो जाता है. म्हणजे काय? जो परमेश्वराच्या संगतीमध्ये राहतो तोच जिवंत असतो. आमेन. जो प्रार्थनेमध्ये राहतो तोच जिवंत असतो. जो वचनामध्ये राहतो तोच जिवंत असतो. आणि तोच आणि देव एक आत्मा होतो. आमेन. हालेलुया. जिवंत राहायचं असेल देवाशी जोडून राहा. अनेकदा मी बोलतो, देवाने जगात जे काही निर्माण केलं त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा देवाने आकाश, पृथ्वी आणि सृष्टी निर्माण केली, देवाने भूमीला आज्ञा दिली. मला कोणाला आज्ञा दिली? की तुझ्यामधून झाडं, झुडपं, फळझाडं, फुलझाडं उगव ना. उगव आज्ञा कोणाला दिली? जमिनीला. मला कोणाला? आणि जमिनीने उगवायला सुरुवात केली. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. झाड कशातून उगवलं? जमिनी. गवत कशातून उगवलं? वेली कशातून उगवल्या? सगळं जमिनी. कोणत्याही झाडाला जमिनीतून उपटलं तर काय होतं? काय होतं? जिवंत राहील का? मरेल.
का? कारण आपण त्याचा कॉन्टॅक्ट कशातून तोडून दिला? त्याची निर्मिती कुठून आली? म्हणून उपटल्याबरोबर ते काही दिवसांनी, काही काळाने, काही क्षणाने, काही तासांनी गायब झालं, मरून झालं. परमेश्वराने समुद्राला आज्ञा दिली, पाण्याला, की तुझ्यामध्ये जलचर उत्पन्न हो. हालेलुया. मग मासे कुठे निर्माण झाले? पाण्यामध्ये. माशाला पाण्यातून बाहेर काढायला काय होतं? मरून जातो. कारण तो कुठून बनला आहे? पाण्यामध्ये. त्याची निर्मिती कशामधून आहे? मनुष्याची निर्मिती कुठून आहे? देवाने म्हटलं, चला आपण मनुष्याला आपल्या स्वरूपाचं तयार करू. ना कसं तयार करू? स्वतःच्या समान. हालेलुया. मग माझी आणि तुमची निर्मिती कोणापासून आहे? देवाने स्वतःचा श्वास कोणाच्या नाकपुड्यात मनुष्याचा, आणि तो मनुष्य जीवधारी प्राणी. मला एक सांगा, आपली निर्मिती कोणापासून आहे? देवापासून. मग मला एक सांगा, जर तुम्ही आणि मी देवापासून वेगळे झालो तर आपण काय? झाड जसं जमिनीतून उपटलं तर ते मरतं, मासा पाण्यातून काढला तर तो मरतो, तसं मनुष्य जर देवापासून दुरावला तर मनुष्य काय होतो? मरून जातो. तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर कोणाशी जोडलेलं पाहिजे? देवाशी. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही आत्मिक जीवनामध्ये जिवंत राहावं तर प्रत्येक क्षणी तुम्हाला देवाशी जडलेलं असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती देवाशी जडून नाही राहत तो व्यक्ती काय होतो? मरतो. तुला काय होतं? म्हणून हे वचन जो प्रभू की संगती में रहता है. आज लोक प्रभूच्या संगतीत राहत नाही, राहतच नाही. कधीतरी रे तुम्हाला फोन केल्यानंतर असं ऐकायला येऊ द्या की मी प्रार्थनेला बसलो होतो. बाजारात आहे, दवाखान्यात आहे, रस्त्यात आहे, स्टँडवर आहे, मांजरीला आहे, धुळ्याला आहे, नाशिकला आहे, मुंबईला आहे. कधीतरी प्रार्थनेला बस. कधीतरी प्रार्थनेला बस. कधीतरी तुमच्याबद्दल अशी साक्ष ऐकायला येऊ द्या की मी प्रार्थनेला होतो. असं दिवसा फोन करा, रात्री फोन करा, पहाटे फोन करा, काहीतरी करतोच आहे बाबा. एक सोडून काय? एक गोष्ट सोडून काय? प्रार्थना. प्रार्थना सोडून आम्हाला सगळ्यांना वेळ द्यायला, देवासोबत बसण्या सोडून आम्हाला सगळ्या गोष्टींना वेळ द्यायला. लक्षात घ्या, फक्त प्रार्थना नको आहे. मराला जगात कशी आहे मला सांगा? मरा. मला कोणी सांगतं ना लग्नाला या, मला खूप पत्रिका येऊन पडतात घरी, मी कुठंच जात नाही. 3 तास टाइमपास कशाला करायचं? फालतूचं काही फायदा नाही होत. सर तुमचे पण पोरं करून होती येतील बरोबर लोक, कारण लोकांना खूप हौस असते लग्नाला जायची. मी नाही गेलो तरी येते, पण मी माझा वेळ कशाला खराब करू त्यांच्याकडे? लक्षात घ्या, लोकांना ना नको त्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो. 2 गोष्टी इतका टाइमपास करतात, एक लग्न आणि दुसरं असतं मरण. दोघं ठिकाणी ना तो फालतूचा टाइमपास करतात. तो मेला आहे ना तरी त्याच्या बाबतीत एवढं टेन्शन 3 तास लावून देतात त्या विधीला ना. वचन बिचन सांगतील, सगळं प्रार्थना देत नाही. अरे या गोष्टी जिवंत असताना केल्या असत्या ना तर तो कदाचित स्वर्गात गेला असता. मेल्यावर एवढं करतात लोक. लक्षात घ्या, हा सगळा टाइमपास आहे तुम्हाला सांगते जगाला. पण आपल्याला त्यासाठी वेळ आहे. फक्त एका गोष्टीसाठी वेळ नाही. कोणासाठी? प्रार्थनेसाठी. मी नाही म्हणत तुम्ही लग्नाला जाऊ नका, मी नाही म्हणत तुम्ही प्रेतक्रियेला जाऊ नका, मी नाही म्हणत तुम्ही कार्यक्रमाला जाऊ. जा तसाच वेळ देवाला पण द्या, कारण ती गोष्ट तुम्हाला जिवंत ठेवेल. हालेलुया. ती गोष्ट तुम्हाला काय ठेवेल? जिवंत. माझ्या समोर जर 2 गोष्टी असल्या ना, प्रार्थना आणि जगातली एखादी गोष्ट, तर मी प्रार्थना निवडेल. का? कारण मला माहिती याच्याने मी जिवंत राहील. हालेलुया. वेळ असेल आपल्याकडे खूप तर अडचणच नाही, तुम्ही दोन्ही गोष्टी ऍडजस्ट करू शकता. पण ज्याच्याकडे वेळच नाही तो काय करेल? कोणीतरी एकच निवडेल. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? ही गोष्ट ना, जो प्रभू की संगती में रहता है, त्या देवाच्या संगतीत राहणं आपल्याला जिवंत ठेवतं. आणि तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त कोणामध्ये सापडतो? जिवंत. तो मेलेल्यामध्ये सापडत. हालेलुया. मग आपल्याशी लोक बोलतील ना तरी त्यांच्या हृदयामध्ये काहीतरी होईल. का? कारण येशू आपल्यामध्ये आहे. आमेन. लोकांना आपल्यासोबत वेळ घालवायला आवडेल. का? कारण त्यांना कळतं की येशू यांच्यामध्ये आहे. नीट लक्ष द्या. काही लोक असे आहेत, मी तुम्हाला सांगतो की ज्यांना मी अजूनपर्यंत पाहिलेले नाही समोरासमोर, फक्त फोनवर म्हणते, पण तरी एवढं प्रेम करतात की जणू काही अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहे. गेल्या दिवसात मी छत्तीसगडला मीटिंगला गेलो होतो एका ठिकाणी.
ज्या बहिणीने त्या चर्चमध्ये तारीख घेतली होती ना, वयस्कर आहे ती बहीण, चांगल्यापैकी मध्यम बहीण आहे. तिचा नवरा DSP होता पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि मोठं घर, सगळा मोठा परिवार. मी तिला पाहिलं नव्हतं, तिने फक्त फोनवर माझ्याशी बोलली होती. काही वेळेस मी बोललो तिच्याशी फोन. पण तुम्हाला माहिती एवढं प्रेम, जसं काही किती वर्षापासून आम्ही म्हणजे एकमेकांना ओळखतो. सख्या भावासारखे तिने माझ्यावर प्रेम केलं. भरभरून भाऊ म्हणायचे. तिच्या परिवारात गेल्यानंतर तिने सांगितलं, सर तुम्हाला भैया तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुमचं आहे, असं अजिबात समजू नका. एवढं प्रेम जिने मला कधी पाहिलं पण नव्हतं. आम्ही 2 लोकांना सोबत घेऊन गेलो होतो. मयूर आणि त्याची बायको आमच्या सोबत होती. आम्ही त्यांना फोन केला होता, सर म्हटलं सिस्टर अजून 2 जण येणार आहे, कपल आमच्या सोबत आहे, आणलं तर चालेल का? ती म्हटली काही अडचण नाही, आम्ही सगळी व्यवस्था करू. तिथे गेल्यानंतर ती बहीण सांगायची, सर मी तुम्हाला बोलून तर गेली की काही अडचण नाही, व्यवस्था करू. मला असं वाटलं की मी देवाच्या दासाला मीपणाने बोलली, अहंकाराने बोलली की आमच्याकडे सगळे. तर तिला त्याही गोष्टीचा वाईट वाटलं. तर ती म्हणे मला क्षमा करा, मी असं म्हटलं तुम्ही चुकीचं काहीच बोलले, तुम्ही उलट बोलले की या काय अडचण. पण तिला वाटलं की मी चुकी. एवढं प्रेम दिलं ना, एवढं प्रेम दिलं. आता परवा मी फोन केला होता, नुसती ढसाढसा रडत होती फोनवर. कुठून येतं हे प्रेम? तुमच्यामध्ये ख्रिस्त असू द्या, तुम्हाला लोक बघणार नाही ना तरी प्रेम करते. लक्षात घ्या, नुसता आवाज ऐकला तरी प्रेम करते. फ्रान्स मधले ब्रदर आहेत, ते पॅरिसला राहतात. मला अजून त्यांनी आम्ही समोरासमोर एकमेकांना भेटलेलो, पण प्रेम खूप आहे. ते म्हणतात मला बघितलं नाही त्यांनी अजून, समोर आम्ही एकमेकांना दोघांना बघितलेलं, पण जेव्हाही ते फोन करतात, आता मी इथं आहे, माझ्यासाठी कपडे तिथं ते घेत आहे की मी तुमच्यासाठी सर टी-शर्ट घेऊन ठेवला, मी स्वेटर घेऊन ठेवलं. का बरं? प्रेम. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये ख्रिस्त असू द्या, लोक तुमच्यावर प्रेम करतात. जिवंत पदाचं हे लक्षात आहे. लक्षात घ्या, आपण जर जिवंत असू ना, येशू आपल्यामध्ये राहील. जगाला तो दिसेल, शेजाऱ्यांना दिसेल, तुमच्या नातेवाईकांना दिसेल, तुमच्या मंडळीला दिसेल. लक्षात घ्या, नाही तर तुमचं थोबाड पाहिल्यानंतर तरी राहील. लक्षात घ्या, जर तुमच्यामध्ये येशू असेल. कळते का काय सांगतोय? ज्या व्यक्तीत प्रभू नाही आहे ना, त्याचं तोंड पाहावं नाही वाटत. खरं सांगतो मी तुम्हाला, नाही वाटत. मेलेल्याचा चेहरा पाहायला आवडतो का? नाही. त्याच्यासोबत सेल्फी काढा? नाही. काढा. लग्नात जातात का नाही? जातात का नाही? नवरदेव नवरी सोबत काय काढतो आपण? फोटो काढतो ना. मग प्रेतक्रियेला गेल्यावर आपण मुर्द्यासोबत काढा झोपून कबरेमध्ये. त्याच्या पेटीच्या बाजूला झोपाली, एक सेल्फी काढाल का? कारण तो चेहरा आवडत नाही. जिवंत होता तर चांगला दिसत होता, फोटो काढले आपण. मेल्यानंतर काढा नाही, कारण काय मेलेला. लक्षात घ्या, तोंड पाहायला सुद्धा आवडत नाही मेलेल्या माणसाचा. ही मृतावस्था आहे. आदमी जीवनात जो मेला आहे ना, त्याच्या तोंडाकडे बघावं नाही बघा. खरं सांगतो मी तुम्हाला, त्याच्या तोंडाकडे देवाचं तेज असतं जिवंत व्यक्तीवर. हालेलुया. चेहरा किती सुंदर याच्याने काही फरक पडत नाही. त्याचा तेज, त्याची महिमा आपल्या जीवनात दिसली पाहिजे. हालेलुया. तुम्ही गोरे नसाल, तुम्ही सुंदर नसाल, तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो चेहऱ्याने खूप आकर्षक नसाल, पण तुम्हाला माहितीये तरी सुद्धा तुम्ही सेलिब्रिटी दिसाल. मला काय दिसाल? सेलिब्रिटी. याचं एकच कारण आहे, तुम्ही जिवंत आहात. हालेलुया. देव तुमच्यामध्ये राहतो. मग परमेश्वर ना तुमच्या रूपाला नाही, परमेश्वर तुमच्या चरित्रालाच बदलून टाकतो. तुमची ओळख बदलून टाकते. लोक तुम्हाला बघताना वेगळ्या पद्धतीने बघतात, कारण तुम्ही जिवंत आहात. हालेलुया. मेलेला व्यक्ती किती सुंदर असताना तो काय असतो शेवटी? मेलेला. नाही पाहावं त्याचे. लक्षात घ्या, माणूस तरी पाहिजे, माणसाला वाटतं जिवंत आहे. येशू म्हणतो तू मेलेला. लक्षात ठरवा या गोष्टी. म्हणून देवाचं वचन म्हणतं, त्या स्त्रियांना देवदूताने सांगितलं, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? मी तुम्हाला सांगतो, आपल्या मंडळीत देवाच्या दासाने येऊन प्रार्थना केली ह्या भक्तींसाठी की येणाऱ्या दिवसात चर्च काय होईल? वाढेल. मला काय होईल? खरंच वाढेल. पण केव्हा माहिती का? जेव्हा मंडळी जिवंत असेल. जेव्हा या मंडळीत येशू दिसेल. मला कोण दिसेल? येशू दिसेल. जागा पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो, लवकरच चर्च तोडावं लागेल, मोठं करावं लागेल. या सगळ्या गोष्टी होतील, पण जिवंत येशू दिसला पाहिजे.
कब्रस्तान जर असेल ना, मग मेलेले इथे पडून राहतील आपल्या एकमेकांना. मी तुम्हाला बोललो ना, मेलेल्याला आपल्या मेलेल्याला गुरु दे. मग काय होईल माहिती का? एक मेलेला दुसऱ्याला काय करेल? बाकी टाकायचं काम करेल, काढायचं काम करणार नाही. ज्याच्याबद्दल आतापर्यंत आशा होती ना, ती संपून टाकेल. कारण मेलेला फक्त मेलेल्याला करू शकतो, पण जिवंत मेलेल्याला जिवंत करू शकतो. हालेलुया. जर मंडळी जिवंत असेल तर येशू त्या मंडळीत राहील. मंडळी मेलेली असेल तर दुरात्मे राहतील. तुला कोण राहतील? दुरात्मे. कारण कब्रांमधून दुरात्मेच निघाले, ते तिथंच राहतात. मग हे ठरवा की आपण कोणाला जागा द्यायची. आणि तुम्ही जिवंत तेव्हाच राहा जेव्हा त्याच्या संगतीमध्ये राहा, जेव्हा त्याच्याशी जोडून राहा, जेव्हा तुमची प्रार्थना त्याच्यासोबत असेल. तुम्ही त्याच्यासोबत बसा, बोला, वेळ द्या, तुम्ही जिवंत राहा. हालेलुया. टाईम कोणाचकडे नाही, देवाकडे पण नाही. लक्षात घ्या, टाईम जगात कोणाचकडे नाही, देवाकडे पण नाही, पण तरी तो देतो. मग आपण पण देऊ शकतो. मी पण रिकामा नाही, माझ्याकडे पण जबाबदाऱ्या आहेत, पण तरी वेळ आहे प्रार्थनेसाठी. एकदा माझ्याकडे परिवारासाठी वेळ नसेल, एकदा माझ्याकडे स्वतःच्या कामांसाठी वेळ नसेल, पण देवासाठी आहे. लक्षात काढावा, कारण मला जिवंत राहायचंय, मला जिवंत राहायचंय. श्वास घ्यायला जर त्रास झाला आणि तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे आणि तुम्हाला आज नोकरीवर जायचंय, दोघांपैकी काय निवडाल? डॉक्टरकडे जाणार का शाळेकडे जाणार? मराय बरे तुम्ही. आता श्वास थोड्या वेळाने संपेल तुमचा, काय निवडाल? शाळेत नाही, मला जावं लागेल शाळेमध्ये ना, का डॉक्टरकडे जा? आता बोला तसही डॉक्टरकडे जाल ना, का मरायला आले म्हणून? बस तीच गोष्ट असते. जर आत्मिक जीवनात जिवंत राहायचं असेल ना, सगळे काम एकीकडे आणि प्रभू एकीकडे. कारण मला मरायला लागलं नाही तर मला फक्त कोण पाहिजे? ऑक्सिजन. आणि तो कोण आहे? येशू. तो प्रभू आहे. हालेलुया. माणूस मरायला लागला ना, ते काय म्हणतात? मन आहे काय तरी मरे तो काय न करे ना. जो मरायला लागतो ना, तो काय नाही करत, सगळं करतो. जर येशू ख्रिस्तासोबत मला सवय लागली ना जगायची, त्या ऑक्सिजनची जर मला सवय लागली ना, प्युअर ऑक्सिजनची, तर लक्षात घ्या, विदाउट ऑक्सिजन मी राहू शकत नाही. मला अजिबात सहन होणार नाही. गेल्या दिवसात आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, सिक्कीम मध्ये. त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गेलो तर इथून चौरेदारचं घर जवळजवळ, चौरेदारचं घर एवढंच अंतर चालून जायचं होतं आम्हाला. वर थोडंसं चीनची बॉर्डर तिथे गेलो होतो. श्वास घेता नाही यायचं, ऑक्सिजन खूप कमी होतं. डोकं जड होऊन जायचं, डोकं दुखायला लागायचं, गरगरायला लागायचं. मग कापूरच्या काही गोळ्या भेटतात तिथं, त्या गोळ्यांचा वास घेत घेत आम्ही हळूहळू 1-2 पावलं जरी चाललं ना, तरी श्वास पडून जायचं, कारण ऑक्सिजन खूप कमी होतं. नुसतं एवढं तिथं जायला आम्हाला बराच वेळ लागून गेला, कारण ऑक्सिजनचं प्रमाणच कमी होतं. आपल्याला सवय असते मोकळा ऑक्सिजन घेण्याची. तिथं जे राहतात ना, त्यांना सवय पडलेली त्या गोष्टी, त्यांना नाही काय म्हणत. आपल्यासारखा व्यक्ती गेला ना, आपल्याला त्रास व्हायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, डोकं जड पडतं, काही सुचत नाही. आणि मग त्या ठिकाणी छोटे सिलेंडर मिळतात ऑक्सिजनचे किंवा गोळ्या मिळतात, त्याचा वास घ्यायचा, मग थोडं बरं वाटतं. लक्षात घ्या, ही सवय पाहिजे. प्रभूशी थोडा डिस्कनेक्ट झालो ना, तर माझा ऑक्सिजन कमी झाला पाहिजे. मला वाटलं पाहिजे की मी मरेल, मग मी परत कोणाजवळ जातो? प्रभूजवळ, आणि मग मला परत ऑक्सिजन मिळतो. जो प्रभूशी जळला आहे तो आणि प्रभू एक आत्मा आहे. देवाशी जळलेला असतो ना, देव त्याला मरू देत नाही. देव त्याला नेहमी जिवंत ठेवतो. आणि जर जिवंत राहा तर प्रभू तुमच्यामध्ये राहील. जर मेलेले असाल प्रभू तुमच्यामध्ये राहणार नाही, कारण जिवंताचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये देवाचा शोध. आपण ठरवा आपल्याला काय करायचं. प्रभू जिवंतामध्ये राहा, आणि जिवंत राहायचं असेल त्याच्या संगतीत राहा, त्याच्याशी जोडलेले राहा, तर तुम्ही जिवंत राहा. देव करू या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. थँक्यू जीसस. धन्यवाद. आज परत एकदा तू आमच्याशी बोलला, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या देवा,
आम्ही तुझ्याशी जडलेला असावं यासाठी कृपा दे. तू आम्हाला सांग. थँक्यू. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. प्रमाण परमेश्वर देवाचं वचन म्हणतं तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्या त्याचं वचन म्हणतं तो जिवंताचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. आज परमेश्वराजवळ आहे. त्याला म्हणतो तो आम्हाला परत जिवंत. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है, अब भी मुझ में सांस बाकी है. तेरे साए में खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ किसी ये बात है चाहे जो भी हालात है, इस दिल को सुकून है. यीशु तू जो मेरे साथ है, क्या पता था मुझे तुम मोहब्बत है, क्या पता था मुझे तुम मोहब्बत है. इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो मेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे जिवंताचा परमेश्वर आहे. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनामध्ये राहून तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. माझ्या देवा, आज आम्ही परत तुझ्या पुरुषाजवळ येतो परमेश्वर. जेव्हा तुझ्या शिष्यांना तू शेवटच्यांना भेटलास, त्यांच्यासोबत जेव्हा शेवटलं भोजन तू केलंस, त्यावेळेस तू त्यांना म्हटलंस ही भाकर माझं शरीर आहे, हा प्याला माझं रक्त आहे. जेव्हा तुम्ही ही भाकर खाता आणि जेव्हा तुम्ही हा प्याला पिता, तुम्ही जिवंत राहता. हो परमेश्वर, तुझं शरीर आम्हाला जिवंत ठेवतं, तुझं पवित्र रक्त आम्हाला जिवंत ठेवतं परमेश्वर. आणि म्हणून दे बाप्पा, आज त्या विधीसमोर येत असताना आम्हाला कृपा आहे परमेश्वर की आम्ही जिवंत व्हावं, आमच्यातला मेलेलापणा दूर व्हावा, आम्ही परत एकदा उठावं परमेश्वर, आम्ही जगावं प्रभू. यासाठी तू कृपा दे. तुझ्या पवित्र मेजाजवळ येण्यासाठी आमच्या मनाची तयारी कर, आमच्या हृदयाची तयारी कर परमेश्वर. आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणी येतो. आमचा स्वीकार आमच्या हृदयाला